वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटवणारा आणि शिक्षणाच्या पवित्र कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा एक प्रेरणादायी उपक्रम आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे पाहायला मिळालाय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरापूर येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शिरापूरचे भूमिपुत्र तथा पुणे येथे कार्यरत यशस्वी उद्योजक अजिनाथ देवकर यांनी इयत्ता 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करून शिक्षणप्रेमी वृत्तीचे दर्शन घडवलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच झुंबर चव्हाण हे होते. कार्यक्रमास प्राध्यापक भास्कर चव्हाण, उत्तम देवकर, जालिंदर देवकर, तात्यासाहेब देवकर, जावेद शेख, राहुल पगारे, सावंत तागड, हरिश्चंद्र काळे, काकासाहेब तागड, विनोद देवकर, उपसरपंच सचिन काळे, मुख्याध्यापक महाडिक सर, कर्डिले सर, भूकन सर, जिवे मॅडम, पोकळे मॅडम, तागड मॅडम, नगरचे सामाजिक कार्यकर्ते बापू शेडाळे, पत्रकार सय्यद बबलूभाई यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवागत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर अजिनाथ देवकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचं वितरण करण्यात आलं. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी आनंददायी पर्वणी ठरली. विशेष म्हणजे या उपक्रम देवकर यांच्यासाठी नवीन नसून गेल्या वर्षी देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वाटप केलं होतं. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ आणि गावाप्रती असलेले प्रेम यामुळे त्यांनी केवळ दप्तरांचे वितरणच केलं नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, संगणक शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने शाळेला संगणक संच भेट दिले आहेत. एवढंच नव्हे तर स्वतःच्या खर्चातून संगणक प्रशिक्षणाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचा मार्ग अधिक सुकर केलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत यशाचे शिखर गाठलेल्या अजिनाथ देवकर यांनी आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आपल्या यशातील काही हिस्सा समाजाला परत देण्याची भावना जपत ते सातत्याने शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश निर्माण होत असून ग्रामीण शिक्षणाला बळकटी मिळत आहे. यावेळी बोलताना देवकर यांनी गावातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि विद्यार्थ्यांना भविष्यात समाजासाठी योगदान द्यावे हीच अपेक्षा आहे. शाळेच्या विकासासाठी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करत राहू असं सांगितलंय. देवकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी मनापासून कौतुक केलं. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. शिक्षण हीच खरी समाजा परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे याची जाणीव ठेवून अजिनाथ देवकर यांनी उभारलेला हा दानाचा दीप अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला उजळवणारा ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. तेज वार्ता न्यूज रिपोर्टर हमजान शेख, आष्टी, बीड. अजिनाथजी देवकर साहेब यांनी या शाळेसाठी फार अशी मदत केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी आमच्या शाळेसाठी 5 संगणक संच दिलेले आहेत. त्याचबरोबर संगणक शिकवण्यासाठी एक स्वतंत्र शिक्षक नेमलेला आहे आणि त्या शिक्षकाचा पूर्ण मानधन ते स्वतः देत आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीही त्यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर दिले. याही वर्षी त्यांनी शालेय दप्तर दिले. एवढं उत्कृष्ट असं चांगलं काम त्यांनी आमच्या शाळेसाठी केलेलं आहे आणि ते याच शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. त्यांचं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण या शाळेमध्ये झालेलं आहे आणि एक उतराई म्हणून त्यांचा हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे, अतिशय आनंद देणारा आहे. आणि आजच्या काळामध्ये लोक जेव्हा दगडाची पूजा करतात, परंतु हे जिवंत लहान मुलांची अतिशय त्यांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतायत. ते जेवढं करतायत ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे, त्याला तोड नाही असं मी या ठिकाणी म्हणेन. अशी अपेक्षा नाही तशी, पण त्यांना मानधन देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत ही जी युक्ती आहे. तसं आमचं म्हणणं नाही, ते आमच्या शाळेसाठी खूप काही करतायत आणि इथून पुढे त्यांनी अशाच पद्धतीचं आम्हाला सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करेल. अतिशय आणि देवकर साहेबांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. असेच देवकर साहेब जर गावोगाव निर्माण झाले तर गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होईल. विद्यार्थी निश्चितपणे उच्च पदावर जातील, अनेक क्षेत्रामध्ये ते नावलौकिक करतील असं या ठिकाणी मी म्हणेन. नमस्कार, मी अजिनाथ देवकर. आज माझ्या प्राथमिक शाळेत आज आलेलो आहे विद्यार्थी दप्तर वितरणासाठी. गेल्या वर्षीपासून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. माझ्या शाळेसाठीचं हे दप्तर गेल्या वर्षीपासून चालू केलंय. त्यानंतर आम्ही संगणक
शिक्षणही या शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून चालू केलेलं आहे. त्यासाठी लागणारे कॉम्प्युटर शिक्षक याची नियुक्ती शाळेसाठी केलेली आहे आणि ते आता रुटीन चालू आहे. त्याचा सर्व विद्यार्थी व्यवस्थितपणे लाभ घेत आहेत आणि त्यात काही वेळोवेळी त्यांना काही बाकी सपोर्ट लागला तर त्यालाही आपण सपोर्ट करत आहोत. तसेच जसं आता माझ्या वतीनं मी एक या शाळेचा माजी विद्यार्थी असल्या कारणाने मी काय देणं लागतो ते थोडंफार चुकत करण्याचा प्रयत्न करतोय. तर असंच जे माजी विद्यार्थी असतील किंवा ज्यांचं इन्कम, ज्यांचे व्यवसाय असतील, नोकरी असेल आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जर शाळेला मदत केली याचप्रमाणे थोडी तर शाळा आपली खूप उच्च दर्जाची झाल्याशिवाय राहणार नाही. आजही शाळेचा दर्जा चांगलाच आहे, परंतु आणखी आपण उच्च लेवलला नेऊ शकतो. त्यासाठी सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. हमेशा सच के साथ